Hello students, today we are going to learn our next topic of English grammar, adjective. आज आपण इंग्रजी व्याकरणातील पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जादीपैकी एक असलेला विशेषण या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत आणि त्यासोबतच त्याचे प्रकार व नियम सुद्धा समजून घेणार आहोत. बिफोर दॅट लेट्स सी डेफिनेशन ऑफ adjective. A word which describes or tells something more about noun or pronoun is called an adjective. म्हणजे नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. Let's see some examples of it. Arun is a good boy. Aparna is my sister. I want some biscuits. In these examples, good, my and some are adjectives. But why? आपण त्यांना विशेषणे का म्हणायचं तेच आपण आजच्या या टॉपिकमध्ये समजून घेणार आहोत. लेट्स सी द 6 टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ज. विशेषणांचे असणारे 6 प्रकार आता आपण पाहूया. ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी म्हणजे गुणवाचक विशेषणे. ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी म्हणजे परिमाणवाचक विशेषणे. ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर्स म्हणजे संख्यावाचक विशेषणे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणजे दर्शक विशेषणे. इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणजे प्रश्नार्थक विशेषणे व शेवटचा प्रकार पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणजेच अधिकृत विशेषणे. आता आपण क्रमाने एका प्रकाराचा अभ्यास करूया. फर्स्ट, ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी गुणवाचक विशेषणे. अ वर्ड विच डिस्क्राइब्स क्वालिटी अँड काइंड ऑफ अ नाउन और प्रोनाउन इज कॉल्ड अन ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. म्हणजे नामाला कसा असा प्रश्न विचारला असता येणारे उत्तर म्हणजेच गुणवाचक विशेषण असते. ही विशेषणे नामाचे वर्णन करणारी असतात, त्यामुळे त्यांना डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ज असेही म्हणतात. फॉर एक्झाम्पल बिग, क्लेवर, ब्लॅकिश एटसेट्रा. लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी. रोहित इज टॉल. लेट्स आस्क अ क्वेश्चन. हाऊ इज रोहित? What answer we get? The answer is tall. Means Rohit is a noun and tall is an adjective. Next example, Rose is red. How is Rose? What answer we get? The answer is red. Means in this example, Rose is a noun and red is an adjective. या दोन्ही वाक्यांमध्ये रोहित व रोज हे नाम आहे, तर टॉल व रेड ही विशेषणे आहेत. इन थर्ड एक्झाम्पल, जॉर्ज इज ॲन अमेरिकन. इन दिस सेंटेन्स वर्ड अमेरिकन टेल्स अस इन्फॉर्मेशन अबाउट जॉर्ज. या तिसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला जॉर्जबद्दल अधिक माहिती काय मिळते, तर तो अमेरिकन आहे. म्हणजे या वाक्यामध्ये जॉर्ज हे नाऊन आहे तर अमेरिकन हे विशेषण आहे. आपण मराठीमध्ये सुद्धा तो पुणेरी आहे, मुंबईकर आहे किंवा पंजाबी, बंगाली, गुजराती आहे असे म्हणतो. म्हणजेच ही देखील विशेषणे आहेत. येथे एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची की काही विशेषणे ही नाम, क्रियापद व विशेषणांपासून बनलेली असतात. जसे की आपण तिसऱ्या उदाहरणात पाहिले, अमेरिका हे एका देशाचे नाव आहे म्हणजे ते नाऊन आहे, तर अमेरिकन हे अमेरिका या नामापासून बनलेले विशेषण आहे. अशीच काही विशेषणे आपण पुढील तक्त्यात पाहूया, जी नाम, क्रियापद किंवा विशेषणांपासून बनलेली आहेत. फॉर्मेशन ऑफ ॲडजेक्टिव्ज. नाऊन म्हणजे नामापासून बनलेली विशेषणे. चाइल्ड, चाइल्डिश. वुड, वुडन. डेंजर, डेंजरस. वर्ब म्हणजे क्रियापदापासून बनलेली विशेषणे. ड्रिंक, ड्रिंकेबल. हेल्प, हेल्पफुल. टॉक, टॉकेटिव्ह. तर काही विशेषणांचीच विशेषणे बनतात,
जसे की रेड, रेडिश, सिक, सिकली, एल्डर, एल्डरली. आता आपण विशेषणाचा पुढचा प्रकार पाहूया. सेकंड टाईप, ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी, परिमाणवाचक विशेषणे. अ वर्ड विच डिस्क्राइब्स अनकाउंटेबल क्वांटिटी ऑफ अ नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड ॲन ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी. म्हणजे नामाचे प्रमाण अथवा परिमाण किती आहे हे सांगणारा शब्द म्हणजेच परिमाणवाचक विशेषण होय. फॉर एक्झाम्पल, ऑल, फ्यू, मच, लिटल, एटसेट्रा. येथे नामाला हाऊ मच असा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते तेच परिमाणवाचक विशेषण असते. लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ इट. आय हॅव इनफ मनी. हाऊ मच? इनफ. देर आर मेनी फ्लावर्स. हाऊ मच? मेनी. आय हॅव सम फ्रूट्स. हाऊ मच? सम. या तिन्ही उदाहरणांमध्ये मनी, फ्लावर्स आणि फ्रूट्स ही नामे आहेत. तर त्यांना हाऊ मच असा प्रश्न विचारला असता इनफ, मेनी आणि सम अशी उत्तरे मिळतात. म्हणजे या उदाहरणांमध्ये इनफ, मेनी आणि सम ही ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी म्हणजेच परिमाणवाचक विशेषणे आहेत. येथे आपल्याला नामांची निश्चित संख्या समजत नाही, फक्त त्याचे प्रमाण अथवा परिमाण समजते. थर्ड टाईप, ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर्स, संख्यावाचक विशेषणे. अ वर्ड विच डिस्क्राइब्स ऑर टेल्स एक्झॅक्ट नंबर्स ऑफ नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड ॲन ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर्स. म्हणजे नाम अथवा सर्वनामाची निश्चित संख्या सांगणारी विशेषणे म्हणजेच संख्यावाचक विशेषणे होत. येथे नामाला हाऊ मेनी असा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते तेच संख्यावाचक विशेषण असते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव 3 बुक्स. हाऊ मेनी? 3. आय सॉ 5 टायगर्स. हाऊ मेनी? 5. या दोन उदाहरणांमध्ये 3 व 5 ही ॲडजेक्टिव्ज ऑफ नंबर्स म्हणजे संख्यावाचक विशेषणे आहेत. तर तिसऱ्या उदाहरणामध्ये ही केम फर्स्ट, तो पहिला आला, येथे आपल्याला त्याचा क्रम समजतो. देर आर 3 टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स. संख्यावाचक विशेषणांचे सुद्धा 3 प्रकार पडतात. पहिला, डेफिनेट न्यूमरल ॲडजेक्टिव्ज. यामध्ये सर्व प्रकारचे कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स येतात. कार्डिनल नंबर्स म्हणजे 1, 2, 3 असे, तर ऑर्डिनल नंबर्स म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड या प्रकारचे. त्यानंतरचा प्रकार म्हणजे इनडेफिनेट न्यूमरल ॲडजेक्टिव्ज. यामध्ये ऑल, मेनी, फ्यू, सम अशी उदाहरणे येतात. तर तिसरा प्रकार म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ॲडजेक्टिव्ज. यामध्ये ईच, एव्हरी, नायदर, आयदर अशी उदाहरणे येतात. फोर्थ टाईप, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणजे दर्शक विशेषणे. वर्ड विच मेन्शन ऑर पॉइंट आउट स्पेसिफिक पर्सन, थिंग ऑर प्लेस इज कॉल्ड ॲज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. म्हणजे दर्शक सर्वनामांचा वापर जेथे विशेषणांसारखा केलेला असतो त्याला दर्शक विशेषणे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, दिस, दॅट, दीज, दोज, एटसेट्रा. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. दिस इज अ ट्री. दोज मँगोज आर स्वीट. दॅट बॉल इज माइन. इन these examples, this, those and that are the examples of demonstrative adjectives. या उदाहरणांमध्ये this, those आणि that हे शब्द दर्शक विशेषणांचे काम करतात. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, इंग्रजीमध्ये फक्त this आणि that ही अशी दर्शक विशेषणे आहेत ज्यांचे अनेक वचन होते व त्यांच्यासोबत त्यांच्या नामांचेही वचन बदलते. जसे की दिसचे अनेक वचन दीज असे होते, तर दॅटचे अनेक वचन दोज असे होते. उदाहरणार्थ, दिस इज अ ट्री वचन बदलल्यानंतर दीज आर ट्रीज. येथे ट्री या नामाचे ट्रीज असे वचन बदलले. तर दॅट इज अ ट्री याचे वचन बदलल्यानंतर दोज आर ट्रीज असे होते. येथेही ट्री या नामाचे वचन बदलते. फिफ्थ टाईप,
इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणजे प्रश्नार्थक विशेषणे. अ वर्ड व्हिच यूज्ड टू आस्क क्वेश्चन विथ नाउन ऑर प्रोनाउन इट्स कॉल्ड ॲन इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. म्हणजे जेथे प्रश्नार्थक शब्दांचा वापर नामाबरोबर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला प्रश्नार्थक विशेषणे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल व्हॉट, विच, वूज, व्हाय etc. Let's see some examples. Whose book is this? What color is your dress? Which cycle is yours? या उदाहरणांमध्ये whose, what, which या प्रश्नार्थक शब्दांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला आहे म्हणून ती प्रश्नार्थक विशेषणे आहेत. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स ऑलवेज कम्स बिफोर नाउन. प्रश्नार्थक सर्वनाम हे नेहमी नामापूर्वी आले तरच ते प्रश्नार्थक विशेषण असते. फॉर एक्झाम्पल विच सायकल इज योर्स या उदाहरणामध्ये व्हिच हे सर्वनाम सायकल या नामापूर्वी आले आहे म्हणून ते प्रश्नार्थक विशेषण आहे. हिअर विच इज अ प्रोनाउन अँड इट कम्स बिफोर नाउन सो इट इज ॲन इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. हेच उदाहरण आपण थोडे बदल करून घेऊया. विच इज युअर सायकल? इन दिस एक्झाम्पल विच इज अ प्रोनाउन अँड इट कम्स बिफोर व्हर्ब सो इट्स कांट बी ॲन ॲडजेक्टिव्ह. येथे विच हे सर्वनाम आहे आणि ते इज या क्रियापदापूर्वी आले आहे त्यामुळे ते विशेषण होऊ शकत नाही, ते सर्वनामच राहते. 6th पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ज अधिकृत विशेषणे. अ वर्ड व्हिच यूज्ड टू मेन्शन ओनरशिप ऑर रिलेशन विथ नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड ॲज पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ज. म्हणजे व्यक्ती अथवा वस्तूवर अधिकार किंवा मालकी हक्क दाखवण्यासाठी वापरली जाणारी विशेषणे म्हणजेच अधिकृत विशेषणे होत. फॉर एक्झाम्पल माय, अवर, हिज, युअर, देअर etc. Let's see some examples of it. This is my pen. That is our car. He left his book at our home. ही विशेषणे नेहमी नामापूर्वीच येतात. या उदाहरणांमध्ये सुद्धा माय, अवर, हिज ही पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हची उदाहरणे आहेत आणि ती पेन, कार, बुक व होम या नामांपूर्वी आलेली आहेत. त्यामुळे ती पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ज किंवा अधिकृत विशेषणे आहेत. थँक्यू.